नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आज आपण आलो आहोत पुण्याच्या कॅम्प भागात असलेल्या आणि हल्लीच व्हायरल झालेल्या एका नॉर्थ इंडियन फूड स्पॉटला, ज्याचं नाव आहे बनारसिया. पुणे हे जगात बरे आहेच, पण जर का तुम्हाला बनारसची चव पुण्यात अनुभवायची असेल तर ही जागा नक्की तुमच्या बकेट लिस्टमध्ये असली पाहिजे. इथलं खास वैशिष्ट्य म्हणजे ऑथेंटिक बनारसी फ्लेवर्स, चटपटा स्ट्रीट फूड आणि रिफ्रेशिंग ड्रिंक्स. चला तर मग एक एक पदार्थ टेस्ट करून बघू आणि खरंच इथलं फूड हाईप वर्दी आहे का ते जाणून घेऊ. आपण सुरुवात करूया भल्ला पापडी चाटपासून. पहिल्याच नजरेत ही डिश खूप कलरफुल आणि टेम्पटिंग दिसते. सॉफ्ट दही भल्ला, क्रिस्पी पापडी, वरून गोड तिखट चटणी, मिरचीचे बारीक तुकडे आणि शेव, परफेक्ट कॉम्बिनेशन. पहिला घास घेताच दह्याचा स्मूथनेस, चटणीची टँगी चव, पापडीचा क्रंच, सगळं एकदम बॅलन्स, मस्त. आणि हे सगळं त्यांनी मातीच्या डिशमध्ये सर्व केल्यामुळे मला दोघांना फार छान वाटलं आणि फारच आवडलं. एकदम वेगळा अनुभव आहे. पुढचा पदार्थ म्हणजे नॉर्थ इंडियाचा किंग, छोले कुलचा. गरमागरम बटरी कुलचा आणि मसालेदार छोले. छोले ना खूप फ्लेवरफुल आहेत, न जास्त तिखट न ब्लँड. कुलचा पण खूप सॉफ्ट आहे, त्यावर काळे आणि पांढरे तीळ घातलेत आणि बीट सुद्धा घातले आतमध्ये. वा, आणि ते छोले बरोबर इतकं सुपर्ब लागतं ना, कमाल. पोर्शन साईज पण छान आहे. शक्यतो हे दोघात एक घ्या, म्हणजे बाकीचे पदार्थ सुद्धा ट्राय करता येतील. जर तुम्ही ओनियन लवर असाल तर हा पदार्थ तुमच्यासाठीच. कुलचेच्या आत भरपूर ओनियन स्टफिंग आणि हलका मसाला, त्यामुळे प्रत्येक बाईट फ्लेवरफुल लागतो. ओनियन कुलचा बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट, मस्त टेक्स्चर. तर इतकं चटपटीत खाल्ल्यावर काहीतरी रिफ्रेशिंग हवंच, म्हणून आम्ही ट्राय केली बनारसी थंडाई. ड्रायफ्रुट्सचा सटल फ्लेवर, खूप हेवी नाही आणि खूप लाईटही नाही, परफेक्ट समर ड्रिंक. आणि यात शुगर सुद्धा अगदी बॅलन्स्ड आहे. थंडाई बरोबरच ट्राय केली ती रसमलाई. हा हा हा, एकदम सॉफ्ट, दुधात एकदम अकंठ बुडालेली, डायरेक्ट विरघळतेच तोंडात. वा, त्याचबरोबर हलकी वेलचीची चव, मस्त, छान छान. दूध थोडं कोमट होतं, थंड असतं तर अजून मजा आली असती, पण बाकी कमाल. आणि एकदम ओव्हरस्वीटही नाही, एकदम प्रमाणात साखर. वा. तसं आमचं पोट भरलं होतं, पण बनारसियाला येऊन पाणीपुरी ट्राय नाही केली तर रिव्ह्यू कम्प्लीटच होऊ शकत नाही.
मग काय, येऊ दे म्हटलं. इथे पाणीपुरी आयती मिळत नाही, स्वतःची स्वतः तयार करून घ्यावी लागते. पण त्या कष्टाचं चीज मात्र नक्की होतं. क्रिस्पी पुरी, स्पायसी पाणी आणि टँगी आलू फिलिंग, फुल स्ट्रीट स्टाईल एक्सपिरियन्स, पण हायजीन सहित. अर्थात पाणीपुरीच्या गाडीवर मिळते त्याची मजा काही यावरच असते, पण इथली सुद्धा खूप फ्लेवरफुल आहे आणि खूप सुंदर आहे, एस्पेशली खट्टा मिठा बॅलन्स. एकूणच काय, तर बनारसिया हा पुण्यामध्ये ऑथेंटिक बनारसी स्ट्रीट फूड एक्सपिरियन्स देणारा एक सॉलिड स्पॉट आहे. इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता. जर तुम्हाला असा ऑनेस्ट फूड रिव्ह्यू आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा रिव्ह्यू कुठे बघायला आवडेल. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा आणि मस्त आनंदात राहा.